त्याचा खेळ पाहण्यासाठी फार दूरवरून प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने येईल आणि हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची खऱ्या अर्थाने गरज आहे की कोण कोण खेळाडू येणार आहे। उत्सुकता तुम्हाला पाहिजेच की कृष्णा येणार आहे, ज्याला आपण YouTube द्वारे त्याच्या रील्स पाहिल्यात, त्याचे चौकार षटकार पाहिलेत, सर्वात जास्त हाफ सेंचुरी ज्याच्या नावावरती आहे तो कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानामध्ये खेळणार आहे। आज नाही, अजून काही दिवस आहेत। षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज संदीप, स्ट्राईकला धनंजय बिनताडे। पहिला चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, सिंगल वेगवान आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे। 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ केलाय। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संदीप गिरे, आज दिवसभरामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांनी साकारली। संघाचे संघनायक डॉक्टर अविनाश यष्टांच्या मागे चांगली संघाची केलेली बांधणी आहे, तर धनंजय देखील तितकाच ताकदवान आहे। इथे देखील मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे मात्र टिपला जाईल झेल। ऍज आयकॉन धनंजय बिनताडे यांचा संपलाय खेळ। पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन। आपण सकाळपासून याच गोष्टीची चर्चा करतोय, खन्ना सुपर कंपनीचा चेंडू आहे, ज्याप्रमाणे 70-70 धन्यवाद डीजे। सुमधुर ट्रान्स नंतर पुन्हा एकदा आपण त्या विषयाकडे जातोय। 70-70चं ज्याप्रमाणे प्रेक्षेपण आहे त्याचप्रमाणे 70-70 कंपनीचा चेंडू देखील आहे आणि त्यांची टॅगलाईन आहे लगा तो 6, परंतु इथे सुपर खन्ना आहे। आता हा जो असा चेंडू आहे ना, जर मिडल झाला तर षटकार चौकार, मिस टाइम स्ट्रोक 100% चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन बसतोय। चेंडूची साईज देखील मोठी आहे, ट्रॅव्हल देखील अगदी मिडल झाल्यानंतर चेंडू चांगला होतोय। इथे ज्याप्रमाणे जेवढं मैदान आहे भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर काही अंशी छोटंसं मैदान आहे, या मैदानाला अनुसरून अगदी योग्य चेंडू आहे। फक्त फलंदाजांना आपली ताकद क्षमता तिथे दाखवावी लागेल, टॅलेंट दाखवावं लागेल। यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा संदीप गिरे, स्ट्राईकला असतील ते योगेश। इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय, सिमेंटची खेळपट्टी आहे। कित्येक आयकॉन खेळाडू जे मैदानामध्ये खेळण्यासाठी येणार आहेत, सिमेंटची खेळपट्टी आहे, अगदी बॅटिंगसाठी पूरक आहे, परंतु हीच खेळपट्टी गोलंदाजांच्या देखील प्रेमात आहे, जे सकाळपासून आपण पाहिलेलं आहे। इथे देखील सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार। धन्यवाद। सुरेख असा फटका योगेशांच्या बॅट मधून येतोय। योगेशांना आपली क्षमता इथे दाखवावी लागेल आणि प्रयत्न तर चांगला केलाय। अशा गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण चढवलंय जो प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी गोलंदाज आहे। चांगला प्रयत्न, षटकार। पुन्हा एकदा बॅटची एज, वेगात चेंडू आपण पाहतोय, शॉर्ट थर्ड वरती अडवला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। गोलंदाजाने त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय। शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, त्याचबरोबर मिड ऑफ, मिड ऑन, डीप स्क्वेअर लेग आहे, त्याचबरोबर डीप लॉंग ऑन देखील आहे। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सजवलं जात आहे। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्यास एकतर्फी नकारच होता, परंतु जेमतेम धाव इथे पूर्ण केली आहे। योगेशाने कॉल दिला, परंतु प्रवीण यांचा नकार होता, परंतु शेवटच्या क्षणी तो नकार होकारामध्ये बदललाय आणि त्याचमुळे इथे एक धाव मिळते। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा। 9 धावा मैदानामध्ये झाल्यात, एक गडी बाद आहे। षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, गोलंदाज राहुल गोडके याचा बाहुबली इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती आहेत। तर स्ट्राईकला योगेश, पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कारनामा केला जाईल। पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी
वाईट बॉलचा इशारा केला. नो रिव्ह्यू, नो रिव्ह्यू. इथे पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा झाल्या. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने कट केला. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं डावकुऱ्या शैलीचे क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे जो महत्वाचा हात आहे तोच पुढे गेला आणि त्यामध्ये चेंडू अलगद येऊन विसावला. चेंडू डॉट. चांगलं कमबॅक राहुल यांचं. इथे मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचाने वाईट बॉलचा इशारा केलाय. डॉक्टर अविनाश काहीसे नाराज आहेत की गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ आहे ती फार उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या होते ती 11. 1-11. इथे देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या फार बाहेर. वारंवार स्वैर मारा. चुकांवरती चुका आणि चुकीला माफी नाही. चुकला तो संपला. वारंवार चूक होते. उजव्या यष्टीच्या बाहेर. लाईन लेंथ इथे बिघडली आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. आसमानी टोला. चेंडू जातोय सीमा रेषा पार 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 पार. षटकार. 6 धावा. धन्यवाद. काय फटका इथे सजवला जातोय आणि सरळ बॅटने. प्रामुख्याने या चेंडूवरती जी बॅटिंग करायची आहे ना, तुम्ही सरळ बॅटने जेवढे चेंडू बॅट वरती मिडल कराल तेवढा तुम्हालाच फायदा होणार आहे आणि तोच प्रयत्न इथे योगेशांचा यशस्वी होतो. आतापर्यंत 2 षटकार आलेत. इथे देखील चेंडू भरकटला जातोय. मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर आहे आणि पंचांनी लगेचच नो बॉलचा इशारा दिलाय. इथे गोलंदाजाकडून चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. उघडा डोळे पहा नीट. ही रॉयल ट्रॉफी होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झेल टिपला गेला. परंतु जेमतेम इथे नशीब बलवंत आहे कारण तो फ्री हिटचा चेंडू आहे. झेल टिपला गेला परंतु बॅटरला धोका नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती इथे संधी तर मिळाली आहे परंतु योगेशांचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. प्रयत्न करावेच लागतील. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. वाघांची धाड. फोडलाय पहाड. येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 25 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेग. सीमारेषा पार. भर संध्याकाळच्या वातावरणामध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल. 4-4-4-4 चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला तिथे केलं. इथे मात्र फटका फसलाय. अतिघाई आणि त्याचमुळे संकटात नाही. 29 या धावसंख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन. ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या तो योगेश होतोय बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
एक दादा बॅटर तिथे बाद होतोय. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी. सुशील सुर्वे मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची फटकेबाजी आपण पाहिली. त्यांचा फॅन पार्क इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत. मित्र देखील त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि खऱ्या अर्थाने मित्रांची गरज त्यासाठी असते, पाठीराखे असतात. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे विकेटचं होईल पतन. तिसरा बॅटर प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय प्रवीण यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. शहाजी मोरे टावकुरे शैलीचा बॅटर आहे. 2 मॅच सकाळच्या नक्कीच काहीसा अपयशी ठरला, परंतु इथे यशाची प्राप्ती करावी लागेल. नक्कीच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु संदीप गिरे या गोलंदाजावरती आक्रमण करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे, कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या खेळल्या जातात त्यामध्ये संदीप गिरे या गोलंदाजाच्या देखील नावाची चर्चा आहे. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने डीप काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा, 30 रन्स. तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 10ची संतर आपण पाहतोय. बॅटर इथे होईल बाद. शहाजी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत राहुल राठोड. ज्या पार्टनरशिपचा आपण विचार केला तो पार्टनरशिप मात्र इथे ब्रेक होते, परंतु राहुल आणि त्याच्या बरोबरीने इथे आपण पाहिलं तर सुशील हे 2 बॅटर आहेत. धावसंख्या जर आपण पाहिले तर 38 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केली आहे रोहित खरात यांनी. पुढचा चेंडू राहुल साठी इथे देखील वाह, चांगला फटका इथे सजवला. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, मागच्या पायावरती चेंडूला येऊन दिला. शेवटच्या क्षणी इथे चेंडूला फक्त दिशा दिली, प्रॉपर टायमिंग केलं, जमीनलगत चेंडू खेळला. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 रन्स. बाळा गायकवाड आहे इथे, नावं सांगायला कोणच नाही. बाळा गायकवाड पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू जर आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर इथे मार्गस्थ होतोय. पंचांनी मात्र इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण ज्यावेळेस बॅटर आतमध्ये शफल होऊन खेळतोय त्यामुळे इथे वाईट मात्र प्राप्त केला जात नाहीये. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा दे घुमाके चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून. नाही थांबणार, नाही झुकणार, नाही वाकणार, फक्त ठोकणार. षटकार. 6 धावा. धन्यवाद. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 6 ने इथे उसळी घेतली. 46 धावा झाल्यात. इथे देखील बॅटची एज, परंतु इथे दोन्ही खेळाडूंच्या बरोबर मधोमध येऊन चेंडू विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 46 वरती स्थिरावली आहे. 4थं षटक सुरू आहे. मोठी धावसंख्या इथूनही पुढे उभी राहू शकते. ज्याप्रमाणे एखाद्या इमारतीचा पाया. मॅच बॉल आलाय तर मॅच बॉल कंटिन्यू करा.
आपले काही सहकारी जे चेंडू आणण्यासाठी जात आहेत त्यांचा देखील विशेष करून आभार आहे. कारण आतापर्यंत जेवढे चेंडू गेले तेवढे सगळे मैदानामध्ये परत आणून देण्याचं काम केलंय. ते प्रेक्षक असू द्यात किंवा कोणी सहकारी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचंच आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार आहेत. सहकार्य करणं फार गरजेचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे फुलटॉल वसूल करायचा आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. षटकाराचं प्रत्युत्तर टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. बॅटर क्रमांक इथे बाद होतील ते 5. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. गणेश नवीन बॅटर आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती अभि नाही तो कभी नाही. तर स्ट्राईकला सुशील. दोन्ही बॅटर हे आक्रमक आहेत आणि स्लॉगर स्पेशलिस्ट आहेत. 4 षटक संपले आहेत. अजून 2 षटक शिल्लक आहेत. धावसंख्या 46 आहे. इथे देखील अगदी आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या जवळपास चेंडू गेलाय. अगदी चेंडूची फुंकर देखील यष्ट्यांना लागली असेल इतका जवळून आहे परंतु यष्ट्यांचा वेध घेतला नाही. नशीब सुशीलचं चांगलं आहे. नशिबाची साथ असणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू. इथे देखील वाह काय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. याच्या अगोदरचा चेंडू लोअर फुलटॉस होता. त्यानंतर गती कमी केली. बॅकहँडचा चांगला वापर. चेंडूला वळण दिलाय. टप्पा पडल्यानंतर इथे मात्र अडचणीत आणण्याचं काम केलंय बॅटरला. अप्रतिम. अभि नाही तो कभी नाही. आणि अभि कामगिरी चांगली करतोय. पुढचा चेंडू सुशील साठी. इथे बॅट चेंज आणि हे चित्र दिसत होतं. बॅटर अगदी आपण पाहिलं तर काहीसा चिंतेत होता. वेगळं खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नामध्ये सपशेल अपयश. 6वा बॅटर सुशील झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि शिवाले प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय सनी. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं मला वाटतं मंदार हे नाव आहे. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. त्यावरती समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. त्या दरम्यान मिळते की 1 धाव. या ठिकाणी मंदार दळवी जे नवीन बॅटर आले संघाचे संघनायक आहेत. ऍक्च्युली टोपण नाव सनी आहे. त्यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. या चेंडू नंतर तुमच्यापर्यंत घेऊन येईल. इथे गणेशांच्या बॅट मधून 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे नकार आहे. सनी यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. 3 का 2 लागोपाठचे 3 षटकार. 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. इथे हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवलाय. मनोजजी गव्हाणे आणि संजू बाबा पवार यांच्या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. आणि ती संधी आहे कारण शेवटचं षटक. आणि पुन्हा एकदा मंदार दळवी म्हणजेच सनी इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. दोन्ही मान्यवर इथे उत्सुक आहेत. कॅश इथे 1,000 रुपये आमच्याकडे जमा देखील केली आहे त्यांनी. नो गुगल पे नो फोन पे ओनली कॅश. फक्त मारा आणि हे प्राइस घेऊन जा. शेवटचं षटक आहे. संघाचे संघनायक आहे. संघ अडचणीत आहे. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बाळा.
पहिला चेंडू मोठा प्रहार आहे, षटकार आहे की नाही? इथे बॅटर बाद आहे. थोडीशी ताकद कमी पडली, थोडस एलिव्हेशन कमी पडलं. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता ज्याप्रमाणे मंदारवरती ते पारितोषिक होतं, आता तेच पारितोषिक गोलंदाजासाठी आहे. लागोपाठचे 3 घ्या आणि 3 विकेटसाठी तेच 2000 रुपये तुम्हाला दिले जातील. कॅश इथून घरी न्यायची नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात, विकास मते ऍज अ गोलंदाज आहेत, परंतु आता बॅटिंगसाठी आहेत. पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू डॉट, निर्धाव चेंडू आहे. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट बाळा इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. प्रत्येक वेळेस व्हेरिएशन आहे डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजांकडून. मला वाटतं या संघाकडे जास्तीत जास्त लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत आणि त्याचा योग्य तो वापर इथे झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करतायत. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये आपल्याच प्रतिस्पर्धीला, आपल्या सहकार्याला इथे चेंडू आदळतोय, परंतु 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. अजूनही 3 चेंडू आहेत, 3 बिगेटची गरज आहे. गणेश मारू शकतो. मोठा प्रहार, पुण्याचा लाडका दगडूशेठ बाप्पा. चेंडू अगदी आपण पाहिलं तर सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. 6 धाव्यांनी इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते अब तक 56. 1 तर आलाय, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता सरळ हाताने षटकार आलाय, हो उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न का? सरळ मार्ग कधी योग्य, उलटा मार्ग धोक्याचा. बना तो आबाद नाही तो बरबाद. आबाद व्हायचा असेल सरळ मार्गीच झाला, बरबाद व्हायचं उलटा मार्ग. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट. इथे मात्र चेंडू डॉट. शेवटचा चेंडू इनिंगचा. काय होईल? गणेश स्ट्राईकला सज्ज आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. धाव घेण्याचा प्रयत्न इथे जेमतेम केला जाईल, परंतु नकार. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर छत्रपती वॉरियर्स या संघाची धावसंख्या होती ती 7 गाड्यांच्या मोबदल्यात, 8 गाड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. तर 57 धाव्यांचं एक सन्मानात्मक लक्ष्य इथे साध्य करावं लागेल. चला आपण बाकीचे खेळाडू लगेच मैदानाचा ताबा घ्या. छत्रपती वॉरियर्स या संघाला विनंती आहे, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्या अगोदर ते आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण थोडा अंधार इथे पडायला सुरुवात होईल. कारण सूर्यनारायण अस्ताकडे गेलेत आणि तुम्ही मॅच खेळण्यामध्ये पटकन व्यस्त व्हा आणि अंधार येण्या अगोदर ती ही मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटची इनिंग वेळेत पूर्ण करा. धन्यवाद. 1-2 मिनिटांसाठी मी थांबवेल. आज या स्पर्धेदरम्यान रॉयल ट्रॉफी 2024 दुसरं पर्व, या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल मी संपूर्ण आयोजन कमिटीचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करेन. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचं चांगलं नियोजन आयोजन हे देखील या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात केलं गेलं, त्याबद्दल मी आयोजन कमिटीचं देखील मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. कारण ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगली स्पर्धा खेळण्यासाठी मिळते आणि त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटी आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक असे आभार. आजचा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटची इनिंग आमचे सहसमालोचक प्रवीणजी गायकवाड सरांच्या आवाजामध्ये आपल्या भेटीला येईल, परंतु आमचा दिवस आजचा आणि हे समालोचन इथेच आमचं थांबलं जाईल. मी सर्वांचीच रजा घेईल आणि पुन्हा नवीन स्पर्धेमध्ये मी तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.
थँक्यू डीजे थँक्यू. हे पहा वेळ वाचवावा लागेल. बॅट्समनचा ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. 6 षटकांमध्ये 57 धावांची गरज. यशवंत भाऊ पासंगे प्रतिष्ठान ही टीम मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. छत्रपती वॉरियर सर्वप्रथम फलंदाजी केली आणि या 56 बनवल्या. 57 धावांचं लक्ष असेल आणि या सलामीची जोडी मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रात उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही रॉयल ट्रॉफी 2024चा आनंद घेतायत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पहिला दिवस संपन्न झाला. उद्या देखील चांगले संघ या क्रीडांगणावरती दिवसभराच्या सत्रात उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येनं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं गर्दी करायची आहे. अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रॉयल इस्टेट डेव्हलपर्स आणि साईराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली या रॉयल ट्रॉफी पहिला दिवस, शेवटची मॅच आणि या शेवटची इनिंग. रोहित खरात दिवसभराच्या सत्रात ज्या फलंदाजांना अतिशय स्फोटक आक्रमक फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. डॉक्टर अविनाश गावडे सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिलं षटक टाकण्यासाठी आयकॉन धनंजय भिंताडे सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये? क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. मान्यवर दिवसभराच्या सत्रात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पहिलाच दिवस फार मोठा प्रतिसाद क्रिकेट रसिक या क्रिकेटच्या स्पर्धेला देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय षटक क्रमांक पहिलं आपल्याला टाकताना पाहायला मिळतो आहे. वेळ मारा करण्यासाठी धनंजय भिंताडे सज्ज होईल. स्ट्राइक एंड वरती रोहित खरात. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, सीधा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. वेल बिगिनिंग इज हाफ डन. बॉल पोहोचवा आतमध्ये. चला ताबडतोब बॉल पाठवा. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात ने. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात दिवसभर त्याची बॅट तळपताना आपण पाहिली आहे आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. स्विच हिटचा आणखीन एक फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पासून आहे दूर. चेंडू मात्र सुसाट पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. थँक्यू डीजे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा येताना आपण पाहतोय. 10 रन ऑन स्कोर कार्ड. धनंजय भिंताडे मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे डाव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. पुणे सोलापूर हायवे लगत असलेलं उंद्री हे गाव आणि त्या गावचा नक्कीच हा खेळाडू आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेक व्यावसायिक संघांमधून धनंजय भिंताडेला आपण खेळताना पाहिले. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय हा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडूवरती सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान. दुसरी धाव पळून पूर्ण केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये वेल रनिंग बिटवीन द विकेट. रोहित खरात चांगली सुरुवात करून दिली या संघाला. धावफलक जाऊन पोहोचतोय 13 वरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहतोय. श्रीगोंदा तालुक्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. पारनेर तालुक्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील खेळाडू
3 तालुक्यातील खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र समाविष्ट आहेत. चांगलं नियोजन आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू तेज तर्रार डॉट बॉल आहे, एक्सप्रेस बॉल. रोहित खरात उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला धनंजयनी मात्र सफल ठरवलाय. आमचे स्कोरर देखील दिवसभरात अतिशय सुरेख काम करतायत. आकाश पवार सर, त्यांचं देखील स्वागत असेल. चांगली स्कोरिंग दिवसभराच्या सत्रात आकाश पवार सर यांची. सन्मान दिला या चेंडूला. अगदी आपण पाहतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू पोहोचेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येईल, घेतली जाईल सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बऱ्याच वेळेनंतर डॉक्टर अविनाश गावडे स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळत आहेत. शिरूर तालुक्यात ज्यांची फलंदाजी सर्वांना आवडे, नाव आहे त्यांचं डॉक्टर अविनाश गावडे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 14, बनवायच्या 57. 57 इज टार्गेट. 14 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लढत रंगताना पाहायला मिळेल, हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय शिरूर तालुक्यात हा सर्वात मोठा महासंग्राम. लिलाव पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड. हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, थोडीशी भरकटणारी गोलंदाजी अगदी आपण पाहतोय धनंजयची. आणि या धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 15 वरती. षटक पहिलं मार्गस्थ असताना मारा करण्यासाठी पुन्हा एकदा धनंजय भिंताडे सज्ज होईल. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे, स्वतः धनंजय चेंडूच्या खाली आलाय. पाय त्या ठिकाणी घसरताना आपण पाहिला डॉक्टर अविनाश गावडे. पहा लागले का? फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी पाय घसरला त्या ठिकाणी, अगदी आपण पाहिलं. आणि या विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. झेल टिपला गेलाय. डॉक्टर अविनाश गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 15 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. 15 रन ऑन स्कोर कार्ड. बनवायच्या 57. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार याकडे मात्र सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी हे क्रिकेट द्वंद्व आहे. जो संघर्ष करेल तो मात्र विजय पताका फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत आहे. छत्रपती वॉरियर्स दिवसभराच्या सत्रात चांगला खेळ पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठान या टीमचं देखील फार मोठं नाव आहे. आणि या दिवसभरात या टीमनं चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. आणि या दोन टीम ची गाठ आमने सामने नक्कीच पडताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे संघ मालक देखील आज दिवसभराच्या सत्रात आपल्या संघांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. अगदी आपण पाहतोय क्रिकेट खेळ प्रत्येकाच्या मनात या घर केलेला हा खेळ आहे. लॉफ्ट केला होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून निसटतोय, सटकतोय आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चौकारासाठी 4 रन. धावफलकावरची धावा 19 धावा. विकासचं षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती जारी आहे, मार्गस्थ आहे. दिवसभराच्या सत्रात स्वतः यशवंत भाऊ पाचंगे संघाचे संघ मालक अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा काँग्रेस पक्ष अगदी आपण पाहतोय महाराष्ट्रभर भाऊ आपल्या टीमला खेळवतात. दरम्यान अगदी आपण पाहतोय आणखीन नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध तर घेतला होता. नो पंचांना त्या ठिकाणी इशारा केलाय. अगदी आपण पाहतोय
सर कशासाठी दिलाय फ्रंट फूट बरोबर ना स्वप्नील सर तिसरे पंत त्या ठिकाणी चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील नो बॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतो आहे विकास षटक क्रमांक दुसरं टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे शांत वातावरण अगदी आपण पाहतोय या शेवटच्या मॅच मध्ये कोण बाजी मारणार क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय छत्रपती वॉरियरचे संघ मालक देखील दिवसभर या क्रीडांगणावरती आपल्या टीमला मात्र सपोर्ट करताना पाहायला मिळतात नो बॉल पुन्हा एकदा नो फ्री हिट कंटिन्यू आणखीन एक नो बॉल विकास मत एक दिवसभरात चांगली गोलंदाजी केली आहे परंतु या शेवटच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त एक्स्ट्रा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय सन्माननीय सागरदादा सातपुते सरपंच बाबुळ सर खुर्द अगदी आपण पाहतोय छत्रपती वॉरियर्सला सपोर्ट करण्यासाठी दिवसभर मैदानावरती आहेत सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे दिवसभरात मैदानावरती नक्कीच आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आहेत प्रत्येकाच्या मनात घर किल्ला खेळ आहे क्रिकेट वाईट बॉल आहे खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र 22 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे विकास मतेचं हे दुसरं षटक जास्तीत जास्त एक्स्ट्रा खर्च करतोय विकास मते मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या धावा 57 आतापर्यंत 22 येत आहेत ओव्हर क्रमांक 2 जारी आहे फुल टॉस त्यावरती केले आक्रमण चेंडू आउट ऑफ द पार्क नो बॉल आहे बिमर चेंडू षटकार आणखीन एक नो बॉल त्यावरती ठोकलेला षटकार स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 29 धावा फ्री हिट आपल्याला जो पाहायला मिळेल फ्री हिटचा चेंडू अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल धावफलक 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय विकास मतेचा षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवेल यश मिळवण्याच्या उद्देशानेच प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा यश म्हणजे पूर्णताचा वसा यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजय पताका या ठिकाणी फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये ही शेवटची आणि अंतिम मॅच अगदी आपण पाहतोय आजच्या दिवसभरातील विकास मध्ये सज्ज होईल या दरम्यान अगदी आपण पाहतो आहे सिंगल घेतली जाईल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल प्लस वाईड अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च करतोय विकास मध्ये थोडीशी भरकटणारी गोलंदाजी तो हाच गोलंदाज आहे विकास मध्ये ज्यानं दिवसभरात एक षटक निर्धाव देखील टाकलेला आहे परंतु या सामन्यात थोडीशी लय बिघडताना पाहायला मिळते एक अगदी आपण पाहतोय जास्तीत जास्त एक्स्ट्रा खर्च करतोय विकास मते अगदी आपण पाहतोय शतरक्षक येतोय चेंडूवरती डायरेक्ट शॉटचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षित असेल धावफलक 32 धावा धावफलकावरती या विकास मध्येच षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे 6 षटकांची मॅच आहे 6 षटकांचा सामना आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज चेंडूला सन्मान दिलाय अगदी आपण पाहतोय सिंगल वसूल केली जाईल या चेंडूवरती एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घ्या मिळते धावफलक 33 वरती एका बाजूला धनंजय दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय विकास पहिली 2 षटक जर पाहिली पहिल्या षटकामध्ये धनंजयनं खर्च केल्या होत्या 15 धावा त्यानंतर विकासनं षटक हातामध्ये घेतलं आणि या षटकात अवांतर जास्तीत जास्त खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे
चांगली फायटिंग व्हावी क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा असतील. सायंकाळचं सत्र आहे, दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रॉयल ट्रॉफी 2024चा थरार क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहतायत, आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहतोय शेवटची मॅच, अंतिम सामना. चला चला 2-2 गो सर. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. म्हणजे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर गोलंदाजाचा आवाज इथपर्यंत येतोय. अगदी आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे विकास मतेक. एक वेगवान गोलंदाज म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे, परंतु एक्स्ट्रा या षटकामध्ये त्यानं जास्तीत जास्त खर्च केल्यात. आता मात्र आक्रमण लॉंग ऑनच्या दिशेला फटका सजवलाय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 39 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. मारा करण्यासाठी गोलंदाज प्रवीण गावडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 40 झालेले आहेत, म्हणजे अजून पाहिजेत 17 धावा. 40 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. प्रवीण गावडे गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा फटका लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी आक्रमण केलं प्रवीण गावडेवरती. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना स्कोर कार्ड 46 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 57चं लक्ष आहे, 46 स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळतात. फार मोठी आक्रमकता, फार मोठी तोडफोड यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठान टीम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. अविनाश गावडे एक फलंदाज बाद आहे, परंतु रोहित खरात आणि त्याला साथ देतोय. शिवराज जबरदस्त खेळ, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रॅकर होता, मिड विकेटच्या दिशेला ठोकलाय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 52 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची गरज. मजबूत पकड यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठानानं या सामन्यावरती तयार केली आहे. दिवसभराच्या सत्रात चांगला खेळ नक्कीच बहरताना आपण पाहिला. उद्या देखील चांगले चांगले प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील. 4 टीम मध्ये 4 मजबूत बलाढ्य आयकॉन. दरम्यान शतरक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी होईल. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. राहुल सर. उद्या जर पाहिलं तर मात्र बायकर मॅन केतन म्हात्रे, त्याचबरोबर वासिक शेख उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रथमेश म्हात्रे याला देखील आपण उद्या खेळताना पाहणार आहोत.
अनेक दिग्गज आयकॉन, त्याचबरोबर भावेश नाईक उद्या आपल्याला आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुमचं मनोरंजन उद्या देखील होणार आहे. क्रिकेट रसिकांना मोठ्या संख्येनं आपण उद्या उपस्थित राहावं. महाराष्ट्रातील दिग्गज आयकॉन वासिक शेख, त्याचबरोबर ऋतिक गजर, हसन मदारी, विशाल आल्भर उद्या खेळताना पाहायला मिळणार आहे. सतीश गावडे, मिस्टर क्रिकेट, उद्या विशाल भाऊ गायकवाड देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. सोन्या गायकवाड, धडाकेबाज फलंदाज ओमकार उदावंत, एक अष्टपैलू खेळाडू, त्यानंतर आसिफ तांबोळी उद्या आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. शुभम शेळके उद्या मैदानावरती उतरताना पाहायला मिळेल. मधुर धुळे, एक स्फोटक फलंदाज, त्याचबरोबर पहिलवान पप्पू शेठ पवार देखील उद्या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चेतन कुरंदळे हे देखील आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहे. थँक्यू. संदीप पवार उद्या आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. संदीप कुरंदळे हे स्टार सगळे उद्या दिवसभरात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगले सामने रंगतील उद्या देखील. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येनं सकाळच्या सत्रापासून गर्दी करायची आहे. 9 वाजता रिपोर्टिंग असेल. 9:30 बरोबर पहिला चेंडू टाकला जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विजय षटकार ठोकलाय यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठान. जबरदस्त खेळ. थँक्यू. दिवसभराच्या सत्रात एकही मॅच या टीमनं गमावलेली नाहीये. जबरदस्त खेळ यशवंत भाऊ पाचंगे प्रतिष्ठानाचा आणि आणखीन एक विजय मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि डीजे थांबा ना थोडं. डीजे थांबा. डीजे सगळं झाल्यावरती डीजे वाजवा. आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. 14 चेंडू 37 धावांची खेळी करणारा रोहित खरात मॅन ऑफ द मॅच. आणि प्रेझेंटेशन साठी आपण जोडले जाणार आहोत. आज ज्यांचं सुमधुर दिवसभरात समालोचन आपण ऐकलं, शैलेश नियोंगुने सर या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. धन्यवाद. चला रोहित खरात मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. डीजे थांबा ना. डीजे थांबा. राहुल सर संपर्क करा ना 1 मिनिट. आमिर काझी यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. रोहित आपल्याला विनंती, आपण वरती या. आणि उद्या त्यांचा संघ मोहिनभाई काझी 11 हा संघ उद्या इन ऍक्शन मैदानामध्ये खेळणार आहे. आणि प्रथमेश मात्रे त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण रोहित खरात त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. या रोहित, वेल प्लेड. आजच्या दिवसभरातील 3 मॅच पैकी 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. वेल डन आणि वेल प्लेड. 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. आजचा दिवस खऱ्या अर्थाने रोहितने गाजवलाय आपल्या अष्टपैलू कामगिरीने. वेल प्लेड. आपला संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. काय सांगाल याबद्दल? पहिलं तर आमच्या संघाच्या प्रत्येक प्लेयरला मी धन्यवाद बोलेन की त्यांनी 100% दिला आणि आम्ही सुपर 8 पर्यंत पोहोचलो. आणि तिन्ही मॅच आम्ही 15च्या प्लेयरांच्या ताकदीनुसार खेळलो, म्हणून आज आम्ही
तिन्ही मॅच जिंकू शकलो. सगळ्यांनी कोणाला बसवलं तर कोणी नाराज नाही झालं, सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलं आणि चांगल्या रीतीने आम्ही परफॉर्मन्स केला आणि आम्ही सुपर एटमध्ये पोहोचलो. त्याच्याबद्दल आमच्या टीमचं मनापासून धन्यवाद. आणि मला यशवंत सरांनी ह्या रॉयल ट्रॉफीला चान्स दिला, त्यांच्यामुळे त्यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद. नक्कीच सुपर एट साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आजचा दिवस इथे संपन्न होतोय. शेवटच्या मॅच हा किताब आपण रोहित यांना देऊन सन्मानित केलाय. आजचा दिवस या ठिकाणी समाप्त झालाय. आपण या ठिकाणी लगेचच रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद शैलेश सर. दिवस अजून समाप्त झाला नाही. दिवसभर ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं समालोचन केलं, पहिल्यांदा शिरूर नगरीमध्ये आले, पुण्यनगरीचा एक सुमधुर आवाज. प्रत्येक दिवशी नवीन समालोचक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज पहिल्या दिवशी शैलेश निवंगुने सर जोडले गेले होते आणि सुंदर समालोचन त्यांचं राहिलं. या ठिकाणी सन्माननीय गेनभाऊ काळे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. विनंती करतो राहुल भाऊ तुम्ही पण यावरती. या ठिकाणी सन्मान होतोय शैलेश निवंगुने सर यांचा. अतिशय सुंदर समालोचन ज्यांनी दिवसभराच्या सत्रामध्ये केलं. थँक्यू.